कशा प्रकारे या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये काय आहे, काय रिॲलिटी आहे, आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी सध्या मुक्ताईनगरमध्ये कोणाची हवा आहे? चंदूभाऊ. का कारण इथं तसं त्याचे विकास झाला कामाचा 5,000 करोडचे कामं त्यांनी थांबले. तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे? चंदूभाऊ. का हवा आहे? कामं झालं बा आमचे भरपूर कामाच्या हिशोबानं. लाडक्या बहिणीचा फायदा झाला का? लाडक्या बहिणीचा फायदा, शेती, रस्ते. तुम्हाला कोणाची हवा आहे? चंदूभाऊ. मेडिकलचे कर्मचारी देखील आपल्यासोबत आहेत. काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे मुक्ताईनगरमध्ये? आमदार चंद्रकांत पाटील. का हवा आहे त्यांची या ठिकाणी? विकास कामं आहे आणि आमच्या मुक्ताईनगरमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाचा आजच लागतोय. एकनाथ खडसे देखील या ठिकाणी आहेत मतदारसंघामध्ये, त्यांची मुलगी देखील या ठिकाणी उभी आहे. या संदर्भात काय वाटतं? आणि आम्ही चंदूभाऊंसोबत आहे. आणि काय वाटतं आबा तुम्हाला या ठिकाणी कोणाची हवा आहे? चंदूजी. काहून चंदूभाऊची हवा आहे या ठिकाणी? त्याची कामगिरी चांगली. खडसेंनी या ठिकाणी 30 वर्ष मतदारसंघात होते, हो. त्यांनी विकास नाही केला का? काही तळा का पाऊस स्थिती काय नेमकी, कोणाचं या ठिकाणी जनतेच्या मनात काय, कोणाची काय विधानसभेच्या निवडणुकीत कोण वाटतं? चंद्रकांत पाटील आहे. शिवसेनेचं चंद्रकांत पाटील. काय कारण नेमकं? ते सगळे जनतेची सेवा करताय, त्याच्यामुळे मग ते सगळे कामं व्यवस्थित केले त्यांनी. खडसेंनी देखील कामं केल्याचं म्हटलं आहे. ते रोहिणी खडसे देखील मतदार. हा, ते पण करतात, पण आता आल्यापासून हे कामं करू राहिले. लाडक्या बहिणीचा फायदा झाला? हो, लाडक्या बहिणीचा पण फायदा झाला. ताई, तुम्हाला काय वाटतं? सांगू नाही शकत तसं काय. त्यावेळेस कुणाची हवा आहे मुक्ताईनगर मतदारसंघात? चंदू पाटला. चंद्रकांत पाटील. खडसे देखील मतदारसंघात त्यांच्या मुलीसाठी प्रचार करताय हो. मुक्ताईनगरमध्ये. हा, चंदू पाटले जे का नेमकं चंद्रकांत ते पाटील काम करून राहिले करताय? हो. खडसे देखील 30 वर्षाचं राजकारण या ठिकाणी आहे, 40 वर्षाचं. हो. त्यांचं नाही वाटत तुम्हाला? नाही, हे काम करून राहिले. रोहिणी खडसेंचं मतदारसंघात काम वाटतं तुम्हाला? हो. सरकार कोणाचं बनेल यावेळेस? तसं सरकार सांगता नाही आमच्या गावातलं. चंदू पाटील. चंद्रकांत पाटील. खडसे देखील त्यांच्या मुलीसाठी प्रचार करताय. चालूच आहे त्याचे 40 वर्षापासून राजकारण करत आहे. विकास झालेला? भाऊची हवा. कोणते भाऊ? चंदू भाऊ. जोरात बोला ना मग थोडंसं. बोलून चंदूभाऊची नेमकी हवा काहून आहे या ठिकाणी, कारण काय? कामं केले? खडसे देखील मतदारसंघात आहे 35 वर्ष 40 वर्षापासून. त्यांच्या काळात विकास झाला नाही? झाला. पण हे चंद्रकांत पाटील वाटतंय तुम्हाला यावेळेस? कोणी मुक्ताईनगरमध्ये जनतेच्या मनात काय काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी? चंद्रकांत पाटील उभे आहेत, रोहिणी खडसे आहेत. चंद्रकांत पाटील. काय कारण नेमकं चंद्रकांत पाटलाला तुम्ही यावेळेस भाव म्हणताय? भावना लयचं कामं केलं आणि खूपच एवढं व्यवस्था केली की भरपूर. नेमकी मुक्ताईनगरमध्ये हवा कोणाची आणि जनतेच्या मनात नेमकं काय यावेळेस त्या मुक्ताईनगरमध्ये काय परिस्थिती राहील? चंद्रकांत पाटील उभे आहेत, रोहिणी खडसे देखील उभे आहेत. नेमकी परिस्थिती कोणाच्या तुमच्या मनात काय आहे? अजून काही सांगू नाही शकत. असं संमिश्र कौल हवा आहे. कोणाची मग नेमकी? हवा हवा तर चंद्रकांत पाटलांचीच आहे. चंद्रकांत पाटलांची. खडसे देखील 35 वर्ष 40 वर्ष राजकारणात आहे, मुलगी उभी आहे खडसेंची. कसं आहे, हा लोकांचा कौल आहे, ते असं काही ठरवू शकत नाही. भाऊची चंदू होती. कोणते चंदूभाऊ? काय कामं केलेलं आहे? विकास हा, विकास भरपूर आहे. वाटतंय? हा, खडसे देखील 40 वर्षापासून राजकारणात आहे, मुलगी देखील त्यांची मुलगी आहे. काय वाटतं? ते भाऊचीच हवा आहे. भाऊची चंदू होते. हो. तुम्हाला काय वाटतं काका, कोणाची हवा आहे मुक्ताईनगर मतदारसंघात? कोणाची हवा आणि नेमकं जनतेच्या मनात काय? उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी खडसे यांची देखील प्रतिष्ठा पणाला आहे. जनतेच्या मनात काय काय वाटतं तुम्हाला? 30 वर्षामध्ये ते काम झालं नाही, ते चंदूभाऊने केलं आहे. आपलं इथे म्हणणं आहे चंद्रकांत भाऊ. नाही कामे नाही केली. 30 वर्षे झाले आमच्या पुरे याचं चंदूभाऊनंच कामं केले. चंदूभाऊ. काहून? काय कारण? विकास काम आहे. खडसेंनी देखील विकास केल्याचं म्हणलं आहे. केलं नाही केले, त्यांनी बी केले, पण त्यांच्यापेक्षा 30 वर्षापेक्षा 3 वर्षात जास्त विकास काम झाले. तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे या ठिकाणी? चंदू पाटील. काय कारण? विकास कामं. चंद्रकांत पाटील. काय कारण नेमकं? एक फोन केला की भरपूर कामं होऊन जातं. त्या माणसाच्या फोनावर तर कोणचं बी काम होतं. खडसेंकडून देखील कामं होतात असं म्हटलं नाही, पण आता ते एवढं आपण बोलू शकत नाही. पण चंद्रकांत भाऊनं भरपूर कामं केले. रोहिणीताई. का रोहिणी खडसेंची हवा आहे? 5 वर्षापासून संघर्ष करते आहे. एकनाथ खडसेंनी देखील मतदारसंघात विकास केला. चंद्रकांत पाटील देखील म्हणताय की मी विकास केला.
हां मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 5,000 करोड दिले म्हणे. कुठे दिले? कुठे काम आहे? फक्त जुना गाव हे रस्ते हे कामं झाले. कोणाची हवा आहे? चंदूभाऊ काय नेमकं कारण काय? विकास दिसते विकास. निवडून येतील चंदूभाऊचा विकास आहे. चंदूभाऊनं बरेचसे कामं केले. छत्रपती शिवाजी महाराजचं 30 वर्षात कोणं केलं नाही, चंदूभाऊनं तर काम करून दाखवलं. जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काय सांगाल? चंद्रकांत भाऊ पाटील. काय हवा? कारण काय? कामं विकास रोहिणी खडसेंकडून एकनाथ खडसेंच्या माध्यमातून मतदारसंघात विकास झालेला नाही. नाही. किसकी हवा आहे मुक्ताईनगर? या ठिकाणी आहे. तरुण चेहरा आहेत. काय वाटतं मुक्ताईनगरमध्ये कोणाची हवा आहे? रोहिणीताई काय नेमकं चंद्रकांत पाटलांनी 5 वर्षात विकास केला नाही? केला तसं काही नाही केला आहे. मुक्ताईनगरचा बराच विकास केला आहे. पण यावेळेस रोहिणी खडसे पाहिजे. यावेळेस रोहिणी खडसे. चंद्रकांत पाटील. एकनाथ खडसे 40 वर्षाचं राजकारण आहे. हो राजकारण आलं पण मला तर राजकारण घरांशी झाली का राजकारण आता घराणेशाहीमुळे कंटाळलेलो. कंटाळले आता ते नाही आता व्यक्ती फरक असतो. व्यक्तित्व प्रकृती असतात आता म्हणजे तेच व्यक्ती म्हणून ते होऊ शकते का? हा माणूस चंद्रकांत पाटील एकदम मधुर पोरगा आहे करणारा आहे. मुक्ताईनगर अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात नेमकी हवा कोणाची? आम्ही इथले नाही भाऊ. आम्ही आमोद्याचे आहे. आमोदा या जवळचा आमोदा यावल तालुका. यावलमध्ये कोणाची हवा आहे? यावलमध्ये एक आपला अनिल भाऊ एक आहे ना या BJP वाले. दोनपैकी एक हवा असेल. ते मनाचा समाधान. आम्ही जामनेरचे. जामनेरमध्ये कोणाची हवा आहे? आता ते काय ते सांगून देऊ तिकडे. गिरीश महाजनची हवा आहे. पाटील. का नेमकी हवा चंद्रकांत पाटलाची? जे 30-35 वर्षात काम झालं नाही ते 2.5 वर्षात 5 वर्षात पूर्ण काम मुख्य झाले. रोहिणी खडसे एकनाथ खडसेंनी देखील काही घेणं नाही म्हणून फक्त ओनली चंदूभाऊ. तरुण चेहरे देखील आपल्यासोबत आहेत. तरुण चेहऱ्यांना काय वाटतं? काय वाटतं? चंद्रकांत पाटील निवडून येते 100%. रोहिणी खडसे एकनाथ खडसेंचा प्रचारात सक्रिय आहेत. खडसे त्याचा मतदारसंघात विकास झालेला नाही 35 वर्षात. आज छत्रपती शिवाजी महाराजचा जो पुतळा बसतोय हे समोर उदाहरणच आहे. बऱ्याचशा गोष्टी आहे. मशानभूमी असेल मुक्ताईनगरची, सिव्हिल दवाखाना असेल यासारख्या बऱ्याचशा गोष्टी. आणखी काही आपल्यासोबत या ठिकाणी नाश्ता करताना हे आहेत. आमदार बनायचा आम्हाला बुधवडचा. जामनेर करायचं आहे का? बुधवड. हवा कोणाची? नाही ते आपल्याला काही माहीत नाही. कुठची आहे ताई? चिनावल. मुक्ताईनगर कोणाची हवा आहे मुक्ताईनगरमध्ये? मुक्ताईनगरमध्ये आम्हाला हे चंदूभाऊ. कोण? चंदूभाऊ. चंदूभाऊ. लाडल्या बहिणीचा फायदा झाला हो तुम्हाला? हा झाला. पण कोण विजय होईल मग या मुक्ताईनगरमध्ये? रोहिणी खडसे देखील उभे आहेत. आम्हाला पण वाटतं की चंदूभाऊच व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मुक्ताईनगरात? रोहिणीताई रोहिणी खडसेची. परत एकनाथ खडसेंच्या मुलीला संधी आहे. संधी हो. विकास झालेला आहे खडसेंकडून? नाही खर्चा काढून ना मग हे कांक्रीट रोड झाले, पुनर्वसन झाला, गाव शहर बदलून गेला. पूर्ण नदी 2 किलोमीटर पुढे गेली गाव. मुक्तामयी नवीन मंदिर बांधले दोघे. चंद्रकांत पाटलापासून कामं झाले. काय आता पुतळे बसवून आले ना गावाचे नाव बदलून आले. मुक्ताईनगरची सध्या अर्धा सध्या हां. चंद्रकांत पाटील उभे आहेत, रोहिणी खडसे उभे आहेत. दोघीचे अर्धे आम्ही सांगता येत नाही कोण निवडून. अटीतटीची लढत. आठवडी लढाई आहे. मुक्ता सरळ्याची. सारोळा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये कोणाची हवा आहे मुक्ताईनगरात? चंद्रकांत पाटील, रोहिणी खडसे? रोहिणी खडसे. चंद्रकांत पाटलाकडून कामं झाली. सेम आहे दोघी सेम आहे. अटीतटीची लढत. आटीतटीची लढाई दोघींची सारखी. लाडल्या बहिणीचा फायदा झाला. कोणाचा? चंद्रकांत पाटील उभे आहेत, रोहिणी खडसे आहेत. तुम्हाला काय वाटतं? मनात काय तुमच्या? मनात आता लाडक्या भाऊनं करायला आहे तर त्याच्याचकडे जाऊ ना. म्हणजे मुलगी मैदानात आहे. 40 वर्ष राजकारण पार पडतंय. हवा नाही वाटत? नाही. चंदूभाऊ. घराणेशाहीमुळे तुम्हाला कोणाची हवा आहे? चंदूभाऊ. चंद्रकांतची आहे. हवा काय चंद्रकांत पाटील, रोहिणी खडसे? पॉलिटिक्समध्ये मला काही इंटरेस्ट नाही तर मला काय माहिती नाही त्याच्या. दोघी उभे आहे. त्याच्या व्यक्ती कोण येईल निवडून? फक्त 1000 मतातून रोहिणी खडसे येऊ शकतात किंवा चंदू पाटील येऊ शकतात. त्याच्यात तुम्हाला कोणाची हवा वाटतं? दोघांचीच आहे तसं तर. रोहिणी खडसे आणि चंद्रकांत दादांची
पण रोहिणीताईंचे चान्सेस जास्त आहे यावर्षी. पाटील 20,000 मत आहे ना. येथील 20,000 मत आहे ना. मुक्ताईनगर अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. महिला देखील आहेत. काय वाटतं ताई मुक्ताईनगरमध्ये कोणाची हवा आहे? चंदू पाटील. चंद्रकांत पाटील. लाडक्या बहिणीचा फायदा झाला का? हो. चंदू भाऊजी. लाडक्या बहिणीचा फायदा झाला का? हो झाला. उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगर मतदारसंघात नेमकी हवा कोणाची आणि या ठिकाणी जनतेच्या मनात सध्या काय चाललं आहे हे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे. या ठिकाणी एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी मुलीसाठी पणाला आहे. रोहिणी खडसे ह्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उभ्या आहेत, तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे शिंदेगड शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मुक्ताईनगर मतदारसंघात आहे. नेमकी या ठिकाणी जनतेच्या मनात काय हा प्रश्न आपण या ठिकाणी जाणून घेतला आहे. मंगेश ढोले, कॅमेरामॅन मंगेश ढोले सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.